अतिशय गुन्हे मारत नाही. आता 10-15 दिवस झाले बैल आणलेला. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता बावधनची यात्रा 8 मार्च रोजी येत आहे. तर बावधन ग्रामस्थ असतील किंवा बावधनमधील सर्व खिलारप्रेमी अशी नवनवीन बैल आणण्याचं चाललेलं आहे गावातल्या खिलारप्रेमीच. तर आत्ता अशाच एका दावणीवर आलो आहे आपण की त्यांच्या बी घराला खिलारचा वारसा चांगल्या पद्धतीचा लाभला आहे. आणि ह्या आधी बी ह्यांच्या वडिलांना असेल किंवा ह्यांची मुलं अतिशय चांगल्या पद्धतीची अशी खिलार जातीवंत देखणी सुंदर बैल त्यांच्या बगडाला किंवा त्यांच्या शेती कामाला घेऊन येत असतात खालनं, कर्नाटकमधून असेल किंवा महाराष्ट्रातनं. तर त्यांचा परिचय करून घेऊ आपण. नमस्कार. आपलं नाव आपल्या चॅनलला सांगा. देवराम जगू ठोंबरे. बरं, आता आपण हा बैल कुठनं आणला? हा आपण बैल कर्नाटकवरून मागवला. बरं, आता काय ठरलं होतं, काय कसं काय नियोजन काय झालं होतं? काय नियोजन झालं होतं? काय नियोजन म्हणजे काय झालं, नातूला जास्त बैलाची आवड आहे, बैल पाळायचं पाहिजे, बगाडायला पाहिजे म्हणून नातूने 2-4 मित्र गोळा केले आणि त्यांनी म्हटलं आपल्याला बैल, त्यांनी मोबाईलवर बघितला आणि ते म्हटलं आपल्याला हाच बैल घ्यायचा आहे आणि असं ऑनलाईन बैल कर्नाटकवरून मागवला. बरं, असं झालं ते. बरं, काय तुम्हाला कल्पना तुम्ही काय त्याला बोलला का? मी त्याला परत काही म्हणलो नाही. आणल्यानंतर म्हणलं ठीक आहे, चांगला बैल आणलायस तुझं. त्याला मी म्हणलं ह्याच्याबद्दल म्हणजे त्याला शाबासकी दिली. म्हणलं ठीक आहे, आता आपण एवढा बैल समजा समोर माणसं लोक खरेदी करतात, पण ह्यानं ऑनलाईन बैल बुक केला ते मला बी विशेष वाटलं. बरं, आणि तो बैल इथं आला, त्या माणसाने इथं पोच केला, त्याचे पैसे वगैरे दिले, नंतर त्यांना आता सांभाळतोय तो. बरं, आता युवा पिढीला काय सांगाल की बाबा हे नाद, बरीच लोक म्हणते बाबा हा नाद चांगला नाही, पण काय आपली गावाची परंपरा किंवा तुम्ही जी टिकवली, आता ही पांढरी टोपी असेल, 3 बटणी सदरा असेल, आता टेक्नॉलॉजीचा 1 लाखाचा फोन माणूस घेऊ शकतो, त्याची किंमत कमी होती. पण हा नाद आपण जर नाही जोपासला नाही तर ही नामशेष होत चालल्यात बैल किंवा बैल फुटून दाखवायला लागते. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बैल तर आपल्या ह्याच्यामध्ये गावामध्ये पाहिजेच, शेतीला पाहिजे किंवा बगाडाला सुद्धा जरूर आहे. बगाडात समजा आपण जे काही नादिक आहेत, आता इतर सगळंच मुलांनी बैल घ्यावीत असं काय हे नाही आहे, पण कमीत कमी एखाद्या कुटुंबामध्ये, मोठ्या कुटुंबातनं 2 मुलं असली, 1 मुलगा असला तरी त्यानं बैल सांभाळावा आणि चांगल्या प्रकारे बैलांची जपणूक करावी, ती आदर्श राखावा असं मला वाटतं. आता आपल्याकडे तुमच्या काळात एखादा बैल होऊन गेलेला किंवा बाजारातून आणलेला असं वासरू घरी तयार केलेलं असेल किंवा एखादा होऊन गेलेला बैल? अच्छा, मी साधारण 92च्या दरम्यान एक पाचवडच्या बाजारावरून बैल आणला होता. आदतच होता आणि त्या आदत बैल आम्ही म्हणजे घ्यायचा म्हणून असं काय नाही, परंतु बाजारात गेल्यानंतर आम्हाला बैल तो देखणा वाटला खोंड. बरं, मग मी माझ्याकडे एक दुसरा म्हातारा बैल होता, तो बैल देऊन तो बैलावरती मी साठ करण्याचा प्रयत्न केला. पण तो बैल घेत असताना तो मालक जास्त पुढचं बोलायला लागला, व्यापारी. आपल्या गावातली काही मंडळी बाजारात बसून असायची त्या काळात. म्हणजे रामतात्या असतील, माधवभाऊ असतील, माधव बापू असतील, सदनाना असतील, काका असतील, त्र्यंबक अण्णा असतील, दुसरे रामचंद्र राजाराम भोसले हे होते. असे सगळेजण बाजारात बसले. ते कुंडली वाडकर अण्णा आपले खिलारप्रेमी बाजारात बसून असायची आणि म्हणले ह्या पोराला बैल घ्यायचा आहे म्हणून त्यांनी बैल ठरवायला सुरुवात केली. आता मी सुरुवातीला तो बैल देऊन त्या माणसाला किती 7,000 रुपये द्यायचे ठरवले होते. आता म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय एवढे पैशाचा बैल घ्यायचा नाही म्हणून म्हणलं ठीक आहे. तो मालक म्हटला नाही, मला त्याचे 25,000 रुपये पाहिजेत. मी म्हणलं शक्यच नाही, मला काही बैल नको म्हणला. तर हे मंडळींच्या लक्षात आलं. हे त्र्यंबकांना म्हणले अरे ह्या म्हणलं बैल घ्यायचा म्हणले या देवरामला, म्हणले हा बैल आपल्याला घ्यायचा आहे. तर ह्यांना काय मग हे उत्कूर मंडळी हे म्हणले काय नाही हरकत नाही. म्हणले काय ठरलंय? तर काय नाही म्हणले. तर त्याला म्हणले तू एक काम कर, 10,000 रुपयाला बैल दे म्हणले. तो नाही व्हायच करायचा.
तो नाहीच म्हणायचा. मग एक एक जण बोलायला लागलं. रामतात्या म्हणले माझे 1,000 रुपये, म्हणजे 11,000 रुपये. 11,000. दुसरे परत माधव भाऊ म्हणले माझे 1,000 रुपये, 12,000. तरी तो नाही म्हणायचा ना. ते कुंडलिकांना म्हणले माझे 1,000 रुपये, 13,000 रुपये झाले. पुन्हा काका म्हणले माझे 1,000 रुपये, नाहीच. सदनाना म्हणले माझे 1,000, नाहीच. असं करून करून शेवटी ते माधव बापू म्हणले तुला बैल द्यायचा असला तर दे, 20,000 रुपये घे आणि बैल देऊन टाक. आणि मग बैलाला नोट लावली त्या माणसानं आणि मग तो बैल मला दिला. त्यानंतर मी बैल घरी आणला. 1 वर्ष 2 वर्ष मी त्याला असा मोकळा सांभाळला नुसता. नुसता फक्त रानात आणायचा, न्यायचा, खाया घालायचं, रतीब द्यायचा, असं सांभाळून ठेवला. त्या बैलाची इतकी उंची वाढली 2 वर्षात आणि इतकी शिंग वाढली की आज तो आपल्याला, मला वाटत नाही की मी जास्त मोठं बोलणं किंवा काय बरोबर नाही, गावात तर तेवढ्या लांबीचा आणि उंचीचा बैल नव्हताच. वाडात जर बैल झुपला तर पुढच्या लांबून जरी बैल बघितला तरी तिची शिंग दिसायची मागं धुरवीत, एवढा उंच बैल होता तो. आणि अशा परिस्थितीत तो सांभाळला. मी त्याला कमीत कमी 14 वर्ष सांभाळला. माझ्याच घरी तो मेला परत, म्हणजे आपल्याच दावणी होती मेला तो. आणि 1 नंबरचं बगाडात वगैरे 1 नंबरचं काम करणार. दुर्वी बिरवी अशी सहज इजी ओढायचा. म्हणजे वासरू त्यावेळेस बाजारात की आदतच आणलं होतं? आदतच आणलेलं होतं, आदत होतं वासरू. म्हणजे त्यावेळेस एक निलावासारखी पद्धत व्यवहार झाला. तुमच्या आठवणीत माझ्या आठवणीत आहे. तो निलाव पद्धतीनेच तो खोंड घेतल्या आम्ही घेतला त्यावेळेस. आणि त्याचा फार मोठा बैल झाला. गावात परत काही जण म्हणायला लागली मला दे तेवढा, मला दे तेवढा, पण नाही, मीच सांभाळला त्याला शेवटपर्यंत. आता तुम्ही सांगितलं माधव बापू असतील, त्र्यंबक अण्णा असतील, त्यांचा बी इतिहास किंवा त्यांचं बी कायम खिल्लार कायम म्हणजे आणि कायम चांगली बैल सांभाळली होती. त्या 3-4 तुम्हाला मार्गदर्शन लाभलंय त्या काळात. एक सल्ला त्यांना कायम दिलाय खिल्लार गेला. नक्की नक्की. काय सांगाल त्यातली कोणाची आज उणीव भासते किंवा ती मित्रमंडळी असतील आज? आता मला नियोजन झालं असतं की बाबा पहिले सदनाना पाटील असतील, काका कदम असतील किंवा त्र्यंबक अण्णा भोसले जास्त 1 नंबरनं बैल सांभाळण्याच्या बाबतीत तसे तयार होते. माधव बापू होते त्याचप्रमाणे. गणपा नायकुडे सारखे व्यक्ती होती. अगदी सहज बैल सांभाळायची, व्यवस्थित बैल सांभाळायची. ते बैलांच्याकडून काम बी करून घ्यायचं, बैल सांभाळायची बी. आज तशी बैल पोरं काम करून घेत नाहीत बैलांच्याकडून, नुसतीच बैल आणून पाळतात, त्यांना खायला घालतात. त्या काळात आम्हाला रसीद द्यायचं म्हणलं तर अवघड असायचं. 50 किलो गहू म्हणजे आम्हाला मुश्किल व्हायचं बगाडात बैलाला तयार करायसाठी. तेवढे पण पैसे नसायचे 50 किलो गहू आणण्यासाठी. मग कुणाला तरी एक रेशनिंगवाल्याला म्हणायचं अरे गहू दे की 1 पोतं, गहू दे की 1 पोतं. ते कसं तरी अगदी न कळत कुठनं तरी मिळायचं. अशी परिस्थिती होती त्या काळात. त्यावेळेस चिमुटभर रतीब पण लाख मोलाची ताकद देत बैलांना, लाख मोलाची ताकद देत. तुमचं प्रेम बी होतं त्या बैलांचे प्रेम. पण आजकालची पिढी गामेल रतीब ठेवती, पण बैल तयार होत नाहीत किंवा त्यांना कसंच नाही राहिलं आता आताच्या ह्या खाद्याला. तर एक बैल सांभाळणं कमीत कमी महिन्याचा 20,000 ते 30,000 रुपये खर्च येतो. आज अवघड आहे परिस्थिती सांभाळणं बैल अवघड आहे. बावधन मध्ये बैल यात्रेमुळं किंवा बेंद्रामुळं किंवा परंपरा जी ह्यांना जी घालून दिली त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद युवा पिढी देते. तर तुमच्याकडे आता तो होऊन गेला बैल तुम्ही सांगितलं. तुमच्या वडिलांच्या काळातलं काय आठवतंय का तुम्हाला? नाही, माझ्या वडिलांच्या काळात बैल नव्हता माझ्याकडं. होय, मीच बैल घेतलाच. आमचे पहिला कसं होता व्यवसाय मेंढपाळ होता ना, त्याच्यामुळे ते लोक काय होता पण पुन्हा आम्ही करीत झालो. नाही वयातच बैल आमच्याकडे पण. तर त्या काळात आम्ही म्हणजे वडिलाच्या त्या काळात जुन्या काळात ते काय फार विषय असेल, पण मी सुरुवात केली बैल घेण्यासाठी. आणि तुम्हाला इकडं बैल घेणं कसं म्हणजे काय नियोजन काय झालं त्यावेळेस की आवड कशी निर्माण झाली? काय झालं की एकतर आपल्याकडे बैल ना ही फार एकता म्हणजे कमीपणा वाटायचा. बगाडात बघायला जायचं तर नुसतं लांबणं बगाड बघायचं. आपल्याकडे हिंमत असताना आपण बैल घेऊ शकत नाही. आणि पुन्हा काय झालं, शेतीला काम करण्यासाठी दुसऱ्याला बैल मागायची वेळ यायची. पेरणी करताना दुसऱ्याला म्हणायचं माझं तेवढं पेरून दे, हे फार कमीपणाचं वाटायचं. मग काय नाही म्हटलं, हीच रामताते आणि त्र्यंबक अण्णा असे म्हणले की काय नाही तुला एक बैल आपण घेऊच. मग त्यांनी मला स्वतः दोघांनी पाचवडला नेलं आणि एक मिडियम साईज बैल घेऊन दिला होता त्यांनी. पण तो पण बैल 1 नंबरनं काम करत होता बगाडात वगैरे. असं की त्या काळात तो आपले शामराव कृष्ण भोसले हे फार बगाडात म्हणजे खामसा धरणे वगैरे ह्यासाठी प्रसिद्ध होतं. तर ते सहज बैल झुपला ना तर त्या बैलाला कसा उचलून घ्यायचा धुरवीतनं, तर त्या माणसाला टेक्निक होतं.
खणसा धरून त्या बैलाला कचका मारायचे आणि तो गाडा त्या साईडनं उचलून घ्यायचा. ही त्याची टेक्निक होती. टेक्निक होतं. आज पोरांना खणसा धरायचं म्हटलं तर स्वतःचा जीव वाचवायसाठीच फक्त ते धरपडतं आणि बैल फक्त धरायचं म्हण. त्याला बैलाला पुढं काढायची ताकद नाही आता पोरांची. टेक्नॉलॉजी म्हणजे त्याला माहिती नाही, अनुभव कमी पडलेत आताच्या पिढीला. अनुभव कमी पडलेले. तेव्हा बैलाला कोपरखळी मारत असे बैल धरून एका हातावर डाव्या हाताने बैल उजव्या हाताने कोपरखळी बैलाला मारली तर बैल उचलून यायचा. होय, असं टेक्निक होतं त्यावेळेस. ते बैल बघा गाडा हे करायचं. त्यावेळेचा खेळच वेगळा. खेळ वेगळा होता. फार म्हणजे हे होतं, लोकांच्याकडे ताकद होती तशी. आणि हेच मंडळी कृष्णा राजाराम असतील किंवा शामराव कृष्णाचे वडील, हे बैलांना खारीक खोबरं मुंबईवरनं पाठवायचे रतीब म्हणून. त्या काळात खारकाचं एक पोतं, खोबऱ्याचं एक पोतं बगाडाला बैलाला पाठवायचं खायला. म्हणजे तेवढं त्या बैलावरती प्रेम त्या काळात प्रेम करत होते. आणि आताची पिढी करते. आता बी रतीब, आता बी लाख रुपयाचा मोबाईल घेऊन खिशात ठेवणं सोपं आहे. पण 2-3 लाखाचा बैल घेऊन त्याला सांभाळणं, त्याचा मेंटेनन्स करणं लय अवघड आहे. पण हा जर नाद नाही आपण जपला तर आपली परंपरा टिकणार नाही किंवा बैल ही जात राहणार नाही, दाखवायला राहणार नाही बैल ही जात. तर आज तुमच्याकडे गाड्या आहेत सर्व आहे. पण आज योगायोगानं बैल आहे म्हणून आम्ही सर्व चॅनलवाले आलोय तुमच्याकडे. बरोबर आहे. तर गाडी जर 1 लाख किंवा 10 लाखाची जरी घेतली असती तर आलो नसतो. तुम्ही आला नसता बघायला. कारण आहे एक नंदी शंकराचा. आज त्याला बी बावधनच्या रथामुळं लाख मोलाची किंमत आलेली आणि गावाला बी एक परंपरा घालून दिलेली. तर आता त्यांना आपल्याला बरंच असं सांगितलं. काय बैल होऊन गेली का तुमच्या? त्याच्यानंतर मी एक 5-6-7 बैल परत घेतली की. बर. आता मला वाटतं त्याच्यावरती हा 8वा-9वा बैल असेल. बर. असं झालं त्यावेळेस ते. तर त्यामुळे मी दुसरा त्याच्यासारखा म्हणजे पहिला मोठा बैलाचा जे तुम्हाला आता ही सांगितली माहिती. त्याच्यानंतर मी एक दुसरा बैल असा आणला होता, राजाचे देऊळगाव इथनं. तो किंमत आज त्याची बैलाची किंमत 5 लाख रुपये होईल. हा, असा मोठा बैल होता तो. पण देखणा होता, मोठा होता, छानपैकी होता. तो पण काम करायला आला, मस्तपैकी होता. तो नंतर माझ्याकडून मी आणला 1 लाख रुपयाला. आणि मला परत ह्याच्यामध्ये बगाड झाल्यानंतर मी आणला होता. आणि नंतर मला पालखीला बैल लोक मागायला आली ह्याच्यावरनं, पुण्यावरनं. 2.25 लाख रुपयाला मला बैल मागितला. पण म्हणलं मीच चालू वर्ष घेतला आणि मी बगाड ओढल्याशिवाय मी बैल देऊ शकत नाही. बरोबर. मी फार तर पुढच्या वर्षी म्हणलं तुम्ही आला तर मी तुम्हाला बघेन काय करायचं, ते द्यायचं का नाही द्यायचं त्यावेळेस ठरवेन मी. तर ते परत दुसऱ्या वर्षी आले आणि मग परत माझ्याकडून बैल त्याच किमतीत 1.25 लाख रुपयाला परत त्यांनी घेऊन गेले. बरं, आता हा बैल आणलाय. तर पहिल्या बैलाची एखादी आठवण होती का तुम्हाला, किंवा त्या बैलासारखं जरा बैल काम करेल किंवा त्यात गुण आहेत त्याचा? असं नाही. आता कसं झालं, आता आपण हा नवीन आणलेला आहे. आता नवीन आणलाय, आता एवढं काही जास्त मी अजून त्याच्या पाहिलेलं नाही, काम केलेलं वगैरे. बैल चांगला आहे, काम करतो, हे करतो. पण तो आता बगाडात वगैरे समजा अजून आपण ताकदीन असेल, लाकूड वगैरे झोपलेलं नाही. आणि मग कसं होतं, बैलाची ताकद कधी बघायची असती. बैल तसा तर वावरात बैल चाललाच पाहिजे चांगला. मग त्यानंतर बैलाला समजा जरा थोडा वरलोड बोजा टाकून दुसरा बैल चांगला घातला आणि थोडंसं लाकूड वगैरे पळावलं किंवा बोजा घेऊन पळावला किंवा ती गाडीचे चाकं बांधून ट्रेनिंग म्हणून ती चाकं बांधून गाडी पटांगणात तशी वडायला लावायची. 4, 5, 6, 10 कार्यकर्ते गाडीत बसवायचे. तशी अशी ताकद लावून त्याला ती पश्चिम किती ओढतोय गाडी ते बघायचं. तर ते अजून तसलं काय प्रॅक्टिस केलेलं नाही आम्ही. आता जत्रा जशी जवळ तसं आम्ही तसं प्रॅक्टिस आम्ही करणार किती. आता पहिल्या काळात तुमचा एक आदर्श आम्ही बी घेतलाय किंवा आम्ही बघतो तुमच्याकडे. पहिलं तुमचं कुटुंब एकत्र होतं, अजून आहे. कसं काय सांगाल, कुटुंबाचं नियोजन कशा पद्धतीनं असतं? नाही, कुटुंब तर आपण म्हणजे आम्ही वडील असताना तर आम्ही सगळे 5 भाऊ होतो, एकत्रच होतो. वडील वारल्यानंतरही मी 10 वर्ष कुटुंब चालवलं, सांभाळलं, चांगल्या प्रकारे कुटुंब सांभाळलं. आता फार मोठे काय प्रॉपर्टी काय कमावता आली नाही, परंतु मी असणारी तर कुटुंबातले सर्व लोकांना व्यवस्थित न्याय दिला, लोक व्यवस्थित सांभाळली. कुणाला कुठं कामाला जायची वेळ लागली नाही किंवा काय नाही. चांगल्या प्रकारे मी तशी शेतीतलं उत्पादन काढून मी घर चालवलं चांगल्या प्रकारे. मुलाबाळांची, मुलींची सगळ्यांच्या लग्न वगैरे केली. शिक्षणांचं वगैरे शिक्षण सगळी पोरं ग्रॅज्युएशन झाली. बरं, आता काय काय कोण कुठल्या जराशी मार्गदर्शन आम्हाला माहिती सांगा की कोण कुठल्या ह्याच्यात? अच्छा, ठीक आहे. आता तसं सांगायचं झालं तुम्हाला तर माझे जे PI म्हणून बंधुराज नारायणराव टोंबरे यांची 3 मुलं आहेत. आज ती पुण्यामध्ये उच्च ह्याच्यावरती पदावरती आहेत, म्हणजे चांगले विधितज्ञ आहेत 2. एक CA होऊन तो एका ह्याच्यात कंपनीत चांगल्या जॉबला आहे. आणि 2 नंबरचे बंधू माझे हे पांडुरंग ठोंबरे,
त्यांचा मुलगा एक मुंबई पोलीसमध्ये आहे. बर माझा मुलगा एक मिलिटरीमध्ये आहे. बर माझ्या थोरल्या भावाचे सुनबाई एक शिक्षक आहे. बर आणि अशा पद्धतीनं आमचं हे परिवार सगळं चालू आहे. आता माझी मुलगी एक वकील आहे. एक कंपनीचं लेबर कॉन्ट्रॅक्ट घेऊन लेबर कंपनी चालवते सातारमध्ये. आणि दुसरा एक भाऊ बंधुराज वाईमध्ये राहत होता, इरिगेशनला सर्व्हिसला होता. त्याचा मुलगा सध्या वाईमध्ये एका ह्याच्यात जॉबला आहे आपला खाजगी ह्याच्यामध्ये बर कॉन्ट्रॅक्टरकडं. तर अशा पद्धतीनं आहे सगळं व्यवस्थित. म्हणजे मुली सगळं मी चांगल्या ठिकाणी समजा प्रत्येक मुलीला समजा चांगल्या शिकवून सुद्धा ग्रॅज्युएशन मुली होऊन चांगल्या घरी दिल्या. त्यांचे मालक चांगल्या सर्व्हिसला आहेत. दुसरी एक माझी मुलगी LLB होऊन सध्या खंडाळा वाई वगैरे ठिकाणी सातारा ठिकाणी लॉचं काम करते ती. म्हणजे सर्व शिक्षणाच्या बाजूनं बी किंवा परिवार सांभाळताना ही महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण मुलांचं पहिले बघत असताना आपला नाद जोपासला पाहिजे. दुसरी आमची एक मोठी सुनबाई वकिलांची पुण्यात, ती तिकडं राष्ट्रवादीचे अजितदादा पवारच्या गटाची प्रवक्ती आहे. हां रुपालीताई ठोंबरे. चालतं. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे.